हाय गाईज, मी नंदिनी। बघा हे राईस माझ्या चायनीजच्या दुकानातले आज दुकानात गेले होते गिराईक, ते एवढे राईस वाचले। त्याच्या आज घरी स्वयंपाक नाही बनवला मी, राईस वाचले त्यामुळे आता वाजले 12 रात्रीचे। आपण फ्राय राईस बनवत आहोत। त्यासाठी बघा आपल्या घरी जेवढे बी व्हेजिटेबल भाजीचे आहे ते सगळं टाकायचं। मी शिमला मिरची, गाजर, पत्तागोबी, टमाटर, कांदा, हिरवी मिरची, संबार आणि जिरा हे सगळं मी घेतली आणि शेंगदाणे। बघा या शेंगदाण्याला आपण फ्राय करून घेऊ आता। बाकी काही नाही, मग मसाले हे बघा आता रात्रीची वेळ आहे, 12 वाजले, ह्याच्या उजवळाने करतो एवढं लागणार आपलं साहित्य। बघा कढई मांडली आणि हे बघा मागचं लाईट लावली, आता तेल टाकले। हे माझी मंचुरियनची कढई, सकाळचं तेल होता तेच तेलामध्ये आता बघा 3-4 पर्या तीन पर्या तेल आहे हा। तर आता आपण तेल गरम झाल्यावर शेंगदाणे टाकू आणि यांना छानपैकी फ्राय करून घेऊ। बघा या प्रकारे छान फ्राय करून घेऊ शेंगदाणे। बघा असं या प्रकारे एक लाल, त्या दिवशी आम्ही घरी शेंगदाणे बनवले, हे घरचे शेंगदाणे आहेत आमचे। शेंगा घेतल्या होत्या म्हणून त्याची आम्ही शेंगदाणे बनवले। या प्रकारे फ्राय होऊ देऊ छानपैकी। आज सकाळच्या कणकेचा भात आहे, थोडा वाचला होता बघा, त्याच्यामध्ये आता आपण शेंगदाणे घालू। कारण शेंगदाणे ह्या प्रकारे भाजून झाल्यावर अगर आपण याच्यातच बनवला ना तर मग ते नरम वाटतात खायला, मस्त असे कडक वाटले पाहिजे। ह्या प्रकारे पुरे शेंगदाणे आपण काढले, हे 2-3 राहिले ते राहू। हे असे पूर्ण शेंगदाणे काढून घेतले। असं जिरं टाकलं, कांदा, आपल्या गार्डनमध्ये आहे कढीपत्ता, पण एवढी वेळ तोडत नाही म्हणतात कढीपत्ता, म्हणून मी तोडली नाही। ह्या मिरच्या, कांदे आणि जिरा टाकून याला शिजवू छानपैकी। बघा मला ॲक्च्युली माझ्याकडे कॅमेरा पकडायला नाही आहे, त्यामुळे असं छानपैकी फ्राय होऊ दू। बघा हलके गोल्डन झाले, आता पत्तागोबी घालू, शिमला मिरची आणि गाजर हे घालून आपण याला छानपैकी मिक्स करून छान शिजवून घेऊ। या प्रकारे मिक्स करून बघा पूर्ण व्हेजिटेबल मिक्स करून घेऊ, छान शिजू देऊ। शिजले नाही आता, जेवढाही हा दंड्यावाला आहे तो संबार इथे टाकून घेऊ आता, याच्यात शिजून जाते। आणि हा वरून घालून संबाराची डंठल वगैरे असतात ते शिजून जातात त्याच्यात छानपैकी। त्यानंतर हळद घालू आपण, हळद घातल्यावर आता टमाटर घालू आपण। टमाटर हलकं जास्त शिजवू नये, छान लागते हलका अदर कच्चा असला टमाटर फ्राय भातमध्ये। नमक टाकू चवीनुसार, आपल्याला लागला तेवढं। मी थोडा तिखटसुद्धा घालीन। त्यानंतर हा थोडासा भात वाचला होता घरचा आणि शेंगदाणे घालून घेईन। हा दुकानातून आणलेला भात बघा सडसडीत कसा आहे, सिंगल दाण्याचा। या प्रकारे सगळं भात टाकून घेऊ आणि चम्मचने घुमवून घेऊ पूर्ण। इस तरह सभी ह्यासारखं सगळं भात फ्राय करून घेऊ। गरम होऊ देऊ, थोड़ा ठंडा है तक। देखो इस तरह चावल बढ़िया गरम हो गया, एक दाना निकल गया अपना। चावल रेडी है, अभी अपन खाने को निकालेंगे। 2 मिनटं गरम केलं ना तर बघा ह्या प्रकारे रेडी आहे आता चावल आपला। अभी मस्त खाएंगे हम मिलके। बघा गाईज आता आम्ही दोघं हजबंड आणि वाईफ खातो। बघा या प्रकारे मोकळा झाला। आम्ही अक्सर असं बनवत राहतो भात फ्राय, आमच्याकडे जल्दीमध्ये बनवायला काही नसलं तर तुम्ही नक्की ट्राय करा, छान होते। बघा या प्रकारे एवढं वाचलेलं आहे। बाय, टेक केअर, बाय गाईज। आवडलं तर नक्की शेअर करा,
कमेंट करा, लाईक करा. बाय.